नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत MSCITची फायनल एक्झाम 2024मध्ये कशा प्रकारे होणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर चला करूया या व्हिडिओला सुरू। तर MSCITची फायनल एक्झाम ही 60 मिनिटाची असणार आहे, म्हणजे 1 तासाची असणार आहे। बघा इथे मी सर्व तुम्हाला टाईप करून दाखवलेलं आहे। तर एक्झाम टाइम आपला 60 मिनिटाचा असणार आहे। इराचे मार्क तुम्हाला 50 मिळतील तुमच्या सेंटरवरून, आणि तुमची फायनल एक्झाम असणार आहे 50 मार्काची। आणि त्यामध्ये बघा टोटल आपले मार्क मिळून झालेले आहे बघा 100 मार्काची पूर्ण पेपर असणार आहे तो, पण फायनल एक्झाम ही 50 मार्काचीच असणार आहे। त्यामध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह 15 ऑब्जेक्टिव्ह विचारणार आहे, आणि 15 पैकी आपल्याला 6 मार्क असणार आहे पास होण्यासाठी ऑब्जेक्टिव्हमध्ये। त्यानंतर प्रॅक्टिकल हे 35 मार्काचं असणार आहे, आणि त्यामध्ये पासिंग होण्यासाठी 14 मार्काची आवश्यकता आहे। म्हणजेच आपण MSCITची फायनल एक्झाम ही 20 मार्कातसुद्धा पास होऊ शकतो। तर अशा पद्धतीने आपली फायनल एक्झाम होणार आहे। तर आपण चला करूया आपल्या एक्झामला सुरुवात। तर एक्झाम सोडून पाहणार आहोत आज आपण। तर पहिले आपण ऑब्जेक्टिव्ह सोडून घेणार आहोत लेवल 1 मधलं। हायरार्की नेटवर्कला डॅश डॅश असेही म्हटले जाते म्हटलेलं आहे। तर काय म्हटले जाते हायरार्की नेटवर्कला? तर हायब्रिड नेटवर्क म्हटले जाते। कीवर्ड सर्चला इंडेक्स सर्च असेही म्हणतात म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे। विशिष्ट तारखेला कार्यक्रम तयार करण्यासाठी तारीख निवडा आणि त्यावर राईट क्लिक करा। खालील हायलाइट केलेल्या पर्यायामधून एखादा कार्यक्रम तयार करण्यासाठी पर्यायी मार्ग निवडायचा आहे म्हटलेला आहे। तर आपण कशावर क्लिक करून करू शकतो बघा। तर बघा याचं उत्तर पहिलेच आहे। क्रिएटवर क्लिक करून आपण नवीन कार्यक्रम बनवू शकतो। अटॅचमेंटमध्ये झिप फोल्डरसह आपल्याला एका अनोळखी ईमेल ID वरून ईमेल प्राप्त झाला, तुमची पुढची कारवाई काय असेल म्हटलेलं आहे। तर अनोळखी व्यक्तीकडून जर ईमेल जर प्राप्त झाला असेल तर त्याला आपण त्याचं उत्तर आहे बघा, जर आपल्याला सेंडरच्या माहितीबद्दल खात्री नसेल तर ईमेल डिलीट करायचा आहे अनोळखी व्यक्तीकडून जर आला असेल तर, आणि त्यानंतर सबमिट करा। डॅश डॅश यामध्ये अनेक कम्प्युटर्स किंवा पेरिफेरल डिव्हाइसेस एका सेंट्रल युनिटशी जोडलेले असतात म्हटलेलं आहे। तर याला स्टार नेटवर्क्स म्हटले जाते। डॅश डॅश हे विशिष्ट प्रोग्राम असून ते विशिष्ट अशा इनपुट किंवा आउटपुट उपकरणाला उरलेल्या कम्प्युटर सिस्टीमशी कम्युनिकेट करण्यास मदत करतात म्हटलेलं आहे। तर त्याचं उत्तर OS आहे। तर आपले पहिलं ऑब्जेक्टिव्ह झालेले आहे। त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे लेवल 1 मधलं। तर लेवल 1 मध्ये आपल्याला थोडेसे सोपे क्वेश्चन विचारले जातात। तर सुरुवातीचा एक क्वेश्चन्स लावूया आपण। त्यामध्ये पहिला क्वेश्चन्स आहे बघा, वेब फोल्डरमध्ये स्टोअर केलेली रोज JPG ही फाईल पिंक रोज या नावाने रिनेम करा म्हटलेलं आहे। तर पिंक रोज या नावाने रिनेम करण्यासाठी कोणत्याही फाईलला पहिले त्या फोल्डरमध्ये जायचं आहे, या फाईलला सिलेक्शन करा। रिनेम करण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे त्याच्यावरच, आणि राईट क्लिक करून इथून रिनेम हा ऑप्शन निवडायचा आहे। आणि रिनेम झाल्यानंतर बघा आपल्याला पिंक रोज हे नाव त्यामध्ये टाईप करायचं आहे। पिंक टाईप करा, अंडरस्कोर टाईप करायचं आहे, आणि त्यानंतर रोज टाईप करा। म्हणजे जसं इथं नाव दिलेलं आहे तसंच टाईप करा। पुढचं डॉट एक्सटेन्शन लावायचं नाही, ऑलरेडी तिथं अप्लाय होते। बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्स पाथमध्ये असणाऱ्या कॉफीला ब्लेंड्स म्हणून रिनेम करा म्हटलेलं आहे। तर ठीक आहे, आपल्याला रिनेम करायचे क्वेश्चन विचारले जातात। तर सपोर्टमध्ये जायचं आहे, होममध्ये जा, इंडेक्समध्ये जायचं आहे, आणि या कॉफीला सिलेक्शन करा। आपल्याला काय करायचं आहे, रिनेम करायचं आहे। रिनेम करण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे, राईट क्लिक करा, आणि इथून रिनेमचा ऑप्शन निवडायचा आहे, आणि त्यामध्ये आपल्याला हे नाव टाईप करायचं आहे ब्लेंड्स। जसं आहे तसंच नाव टाईप करा। बाहेर कुठे एक सिंगल क्लिक करायचं आहे, आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतर विचारलं आहे बघा, सपोर्टमधल्या काउंट फाईल
कॉपी करून ती सपोर्टमधल्या होम फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणून त्या ठिकाणी आपल्याला त्या फाईलची डुप्लिकेट बनवायची आहे. तर कशातून म्हटलेलं आहे, सपोर्टमधल्या फोल्डरमध्ये म्हणत आहे, सपोर्ट फोल्डरला ओपन करा. यामधून कोणती फाईल म्हटलेलं आहे, काउंट नावाची. तर बघा इथे काउंट नावाची फाईल दिलेली आहे. तिला राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी करून घ्या. कॉपी झाली ही फाईल कुठं न्यायची आहे, सपोर्टमधल्या होममध्ये. ऑलरेडी आपण सपोर्ट फोल्डरमध्येच आहोत. त्यामधलं होम फोल्डर ओपन करायचं आहे आणि इथे कुठेही राईट क्लिक करून त्या फाईलला इथं पेस्ट करायचं आहे. पेस्ट केलं आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमधील यादी उतरत्या क्रमाने म्हणजे डिसेंडिंग क्रमाने सॉर्ट करा म्हटलेलं आहे. तर डिसेंडिंग क्रमाने सॉर्ट करण्यासाठी पहिले पूर्ण लिस्टला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केलं त्यानंतर आपल्याला सॉर्टिंग हा ऑप्शन निवडायचा. तर सॉर्टिंग कशात आहे बघा, पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये इथं सॉर्ट दिलेला आहे. तर पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये जा, सॉर्टमध्ये जायचं आहे आणि कोणत्या प्रकार सॉर्ट म्हटलेला उतरत्या क्रमातनी. तर उतरत्या क्रमातनी सॉर्ट घेण्यासाठी आपल्याला डिसेंडिंगवर क्लिक करायचं आहे. चढत्यावर जर म्हटलं तर असेंडिंग घ्यायचं आहे आणि उतरत्या जर म्हटलं तर डिसेंडिंग घ्यायचं आहे. त्यानंतर ओके करा आणि बाहेर क्लिक करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सर्व डॉक्युमेंटचे कॅपिटलायझेशन बदलून ते लोअर केस करा म्हटलेलं आहे. तर सर्व डॉक्युमेंटचे कॅपिटलायझेशन म्हटलेलं आहे. तर पूर्ण डॉक्युमेंटला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन करून घ्या पूर्ण डॉक्युमेंटला. त्यानंतर चेंज केसमध्ये जायचं आहे आणि चेंज केस ही फॉन्टच्या ग्रुपमध्ये आहे. तर फॉन्टच्या ग्रुपमध्ये जा, चेंज केसमध्ये जायचं आहे आणि आपल्याला कोणत्या प्रकारची चेंज केस घ्यायची आहे, लोअर केस नावाची. तर यातून लोअर केस नावाची चेंज केस घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील तिसऱ्या वाक्याचे लाईन स्पेसिंग डबल करा म्हटलेलं आहे. तर तिसऱ्या वाक्याचं लाईन स्पेसिंग आपल्याला किती करायचं आहे, डबल म्हणजे 2 करायचं आहे. तर ज्या वाक्याचं सांगितलं असेल त्या वाक्याला सिलेक्शन करून घ्या. जसं इथं तिसऱ्या वाक्याला म्हटलेलं आहे तर तिसऱ्याच वाक्याला सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन केलं, लाईन स्पेसिंगमध्ये जायचं आहे. आता लाईन स्पेसिंग हे पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये आहे. लाईन स्पेसिंग ऑप्शनमध्ये जा आणि डबलसाठी इथून 2 घेतलं तरी चालेल. तर इथून 2 घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. तर बरेच विद्यार्थी कमेंटमध्ये विचारतात का सर हेच क्वेश्चन्स फायनल एक्झाममध्ये येतात का. तर त्यांना सांगू इच्छितो की हेच तर क्वेश्चन येणार नाहीत, परंतु याच्यासारखे जे सेम असणार आहे तेच येणार आहे. म्हणजेच याच प्रकारचे सर्व क्वेश्चन्स आपल्याला विचारले जाणार आहे. त्यानंतर बघा संपूर्ण वर्कशीटची अलाइनमेंट बदलून ती हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्ही सेंटर ठेवा म्हटलेलं आहे. आता पूर्ण वर्कशीटची म्हटलेलं आहे तर पूर्ण वर्कशीटला इथून सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन केलं त्यानंतर इथे अलाइनमेंटची ग्रुप दिलेली आहे. तर या ग्रुप इथून सेटिंग ओपन करायची आहे अलाइनमेंटची. तर अलाइनमेंटची आपण सेटिंग ओपन झालेली आहे इथे. आता याच्यातनी टेक्स्ट अलाइनमेंट म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल दोन्हीही दिलेले आहे अलाइनमेंट. तर आपल्याला हॉरिझॉन्टल कोणती ठेवायची आहे, सेंटर. तर हॉरिझॉन्टल सेंटर करा आणि व्हर्टिकल सुद्धा सेंटर म्हणजेच मदत घ्यायचं आहे. तर दोन्ही याला मदत सेंटर घ्यायचं आहे आणि मग आपलं उत्तर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा रो नंबर 2ची उंची बदलून ती 121.25 करा म्हटलेलं आहे. आता रो नंबर 2ची उंची म्हटलेलं आहे तर रो नंबर 2ला सिलेक्शन करायचं आहे. सिलेक्शन केलं त्यानंतर इथेही राईट क्लिक जरी केलं आणि इथूनही रो हाईट जरी घेतली तर सेमच आहे. किंवा रो नंबर 2ला सिलेक्शन करा, सेलच्या ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथून फॉर्मॅट हा ऑप्शन निवडा आणि फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला रोची उंची चेंज करायची आहे. तर रो हाईट या ऑप्शनचा वापर करायचा आहे. तर रो हाईट हे ऑप्शन निवडायचं आहे आणि त्यामध्ये 121.25 टाकायचं आहे. तर टाईप झालं त्यानंतर ओके करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा स्लाइड 3चा लेआउट बदलून तो टू कंटेंट लेआउट करा म्हटलेला आहे. तर स्लाइड क्रमांक 3चा लेआउट बदलून तो आपल्याला कोणता करायचा आहे, टू कंटेंट लेआउट करायचा आहे. आता कोणत्या स्लाइडचा म्हणत आहे तर स्लाइड क्रमांक 3चा. तर स्लाइड क्रमांक 3ला सिलेक्शन करा त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे आणि लेआउटमध्ये जाऊन आपल्याला टू कंटेंट लेआउट घ्यायचा आहे. तर याच्यातून टू कंटेंट लेआउट घ्या. बघा टू कंटेंट लेआउट याच्यातून शिफ्ट झालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे.
दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त ब्लँक स्लाइड सर्वात शेवटच्या स्लाइड नंतर इन्सर्ट करा म्हटलेलं आहे। तर 2 ब्लँक स्लाइड आपल्याला सगळ्यात शेवटच्या स्लाइड नंतर घ्यायचे आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला न्यू स्लाइडमध्ये जा आणि इथून 2 ब्लँक नावाचे स्लाइड घ्यायचे आहे। तर अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही बघा आणि अजून 2-4 व्हिडिओ मी टाकणार आहे एक्झामवर, तर ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहे। आणि MSITच्या फायनल एक्झाममध्ये चांगल्यापैकी मार्क आपल्याला मिळवायचे आहे। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर त्यानंतरचा क्वेश्चन्स बघा, खालील माहिती अनुसार नवीन कॉन्टॅक्ट तयार करा म्हटलेलं आहे। तर कॉन्टॅक्ट बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जायचं आहे आणि इथून कॉन्टॅक्ट निवडायचा आहे। कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा आपल्याला पूर्ण याच्यातनी फॉर्मसारखं आलेलं आहे आणि याच्यातनी आपल्याला सर्व माहिती टाकायची आहे जे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिली असेल ते। आता इथे काय म्हणते, नवीन कॉन्टॅक्ट बनवायचा आहे, आपण कॉन्टॅक्ट घेतलेला आहे, त्यामध्ये नाव दिलेलं आहे। तर जे नाव दिलेलं असेल ते नाव कॉपी करा आणि फुल नेमच्या जागी फुल नेम हे नाव टाईप करायचं आहे किंवा टाकायचं आहे। नाव टाकलेलं आहे आपण। त्यानंतर कंपनीचं नाव दिलेलं आहे, तर कंपनीचं नाव कॉपी करून घ्या किंवा टाईप जरी केलं तरी चालेल, शॉर्टकट की वगैरे जरी वापरले तरी चालेल। आपल्याला कंपनीचं नाव टाकायचं आहे, तर कंपनीच्या पुढं कंपनीचं नाव टाका, कॉपी पेस्ट करा किंवा टाईप करा, दोनपैकी काही केलं तरी चालेल। आणि त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा। त्यानंतरचा क्वेश्चन्स पहा, MS आउटलुकमध्ये होम रिन्युएशन सब्जेक्ट 10 ऑगस्ट 2014 स्टार्ट डेट दिलेली आहे आणि 15 ऑक्टोबर 2014 ड्यू डेटसाठी टास्क तयार करा म्हटलेला आहे। तर आपल्याला टास्क बनवायचा आहे, तर न्यू आयटममध्ये जा आणि ज्यातून टास्क निवडायचा आहे। आता टास्क निवडल्यानंतर बघा आपल्याला याच्यातनी सगळ्यात सुरुवातीला विषय दिलेला आहे, तर विषयाला कॉपी करून घ्या आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे तो। त्यानंतर स्टार्ट डेट दिलेली आहे, तर स्टार्ट डेटला सुद्धा मी कॉपी पेस्टच करतो, तर स्टार्ट डेटमध्ये स्टार्ट डेट टाकायची आहे आणि ड्यू डेटसाठी तर डेट दिलेली आहे, जे असेल ते कॉपी करा आणि ड्यूच्या पुढं ड्यू डेट टाकायची आहे। ठीक आहे, टाकलेलं आहे। सेव्ह आणि क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर इंटरनेटचा क्वेश्चन आलेला आहे बघा, www.football.co.uk या साईटला भेट देऊन ती रिफ्रेश करा म्हटलेलं आहे। तर या साईटला देऊन ते रिफ्रेश करायचं आहे आपल्याला। तर त्यासाठी बघा, तर त्यासाठी आपल्याला बघा 3 नंबरवर ऑप्शन दिलेला आहे, याचं उत्तर 3 नंबरवर आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। दिलेल्या ब्राउझरमध्ये ajantacaves.com लिंक ओपन करा म्हटलेलं आहे। तर अशा प्रकारचे जे इंटरनेटचे क्वेश्चन्स आहे ते या चॅनलवर मी टाकलेला आहे हा व्हिडिओ, तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा। ajantacaves.com लिंक ओपन करा म्हटलेलं आहे, तर आपल्याला लिंक ओपन करायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला मायक्रोसॉफ्ट एज ओपन करायचं आहे, त्यानंतर ही लिंक टाकायची आहे आणि त्यानंतर आपली लिंक ओपन झालेली आहे। तर याचं सुद्धा उत्तर 3 नंबरवर आहे, तर 3 नंबरवर सिलेक्शन करायचं आहे आणि नंतर सबमिट करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं लेवल 1 झालेलं आहे पूर्ण सोडवून। आता त्यानंतर आपल्याला लेवल 2 मध्ये सुद्धा तेच प्रोसेस आहे। आपल्याला पहिले ऑब्जेक्टिव्ह आहे आणि नंतर प्रॅक्टिकल आहे, याच्यामध्ये थोडेसे मीडियम प्रकारचे क्वेश्चन विचारले जाते, तर ते सुद्धा आपण सोडूया। तर बघा, ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन्स, डॅश डॅश यांना सर्व्हिस प्रोग्राम्स असेही म्हणतात म्हटलेलं आहे। तर कशांना सर्व्हिस प्रोग्राम्स म्हटले जाते, तर युटिलिटीजना सर्व्हिस प्रोग्राम्स म्हटले जाते। खालील वेबसाईटचा विचार करा, ही कोणती साईट आहे म्हटलेलं आहे। तर बघा, तर ही एक विकिपीडिया साईट आहे। प्रत्येक ट्रॅक हा सेक्टर नावाच्या गोलाकार म्हणजे पातळीच्या आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला असतो म्हटलेला आहे। तर याचं उत्तर बरोबर आहे।
मूळ फाईल खराब झाल्यास अथवा हरवल्यास वापरता येऊ शकणाऱ्या त्याच फाईलचा दुसरा संच म्हणजे बॅकअप प्रोग्राम्स आहे म्हटलेला आहे, तर बरोबर आहे. पुढीलपैकी कुणाला नेण्यास सुलभ म्हणजेच पोर्टेबल कॉम्प्युटर म्हणता येणार नाही म्हटलेलं आहे, तर याच्यामध्ये डेस्कटॉप कॉम्प्युटर आहे. मायक्रो प्रोसेसरला नेहमी CPU म्हटले जाते म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे मीडियम लेवलमधलं. सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले एन्व्हायरमेंट फोल्डर डिलीट करा म्हटलेलं आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये म्हटलेलं आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा. एन्व्हायरमेंट फोल्डरला ओपन करायचं आहे आणि ओपन केल्यानंतर बघा एन्व्हायरमेंट फोल्डर डिलीट करायचा, तर बॅकमध्ये जा. याला सिलेक्शन करायचं आहे, सिलेक्शन करा आणि इथून डिलीट करायचं आहे, तर बघा डिलीट झालेलं आहे. आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. सिटी फोल्डरमध्ये असलेले रिजन फोल्डर डिलीट करा म्हटलेलं आहे, तर आपल्याला फोल्डरला डिलीट करायला सांगत आहे, तर सिटी फोल्डरमध्ये जायचं आहे. रिजन फोल्डरला सिलेक्शन करा, त्यानंतर राईट क्लिक करायचं आहे आणि याला इथून डिलीट करायचं आहे. अशा प्रकारे डिलीट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे बघा सपोर्ट फोल्डरमधील फाईल टायगर फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून हिडन करा म्हटलेलं आहे, तर बघा आपल्याला सपोर्ट फोल्डरमध्ये जे काय असेल त्याला आपल्याला हिडन करायचं आहे, तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा. त्या फाईलला सिलेक्शन करायचं आहे आणि त्याच्यावरच आपल्याला राईट क्लिक करा. राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे. सगळ्यात खाली प्रॉपर्टीजमध्ये जा आणि प्रॉपर्टीजमध्ये गेल्यानंतर सर्वात खाली इथे दिलेले ॲट्रिब्यूट. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे ॲट्रिब्यूट दिलेले आहे, एक रीड ओनली आहे आणि एक हिडन आहे, तर आपल्याला कोणतं करायचं आहे, हिडन म्हटलेलं आहे, तर हिडन घ्या. त्यानंतर अप्लाय करायचं आहे आणि नंतर ओके करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका तपासा म्हणते आणि त्यानंतर सुधारासुद्धा म्हणत आहे, तर व्याकरणाच्या चुका सुधारण्यासाठी किंवा तपासण्यासाठी आपल्याला रिव्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे. रिव्ह्यू टॅबमध्ये जा आणि त्यानंतर स्पेलिंग अँड ग्रामरवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर याच्यातून सिलेक्शन करायचं आहे जे करेक्ट आहे ते. अशा प्रकारे चुका सर्व दुरुस्त करायचे आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये इव्हेंट डिस्क्रिप्शन ह्या कॉलमच्या उजव्या बाजूला एक ब्लँक कॉलम इन्सर्ट करा म्हटलेला आहे, तर इव्हेंट डिस्क्रिप्शनच्या उजव्या बाजूला म्हटलेला आहे एक नवीन कॉलम घ्यायचा. तर नवीन कॉलम घेण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे. इव्हेंट डिस्क्रिप्शनच्या राईट बाजूला सिलेक्शन करा म्हणजे क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे लेआउट या टॅबवर जायचं आहे आणि लेआउट या टॅबवर जाऊन आपल्याला इन्सर्ट राईटवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे एक नवीन कॉलम इथे आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन्स बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शेवटच्या रो नंतर 2 रिकाम्या ओळी इन्सर्ट करा म्हणत आहे. आता शेवटच्या ओळीनंतर म्हणत आहे, तर शेवटच्या ओळीच्या नंतर क्लिक करायचं आपल्याला. बघा सगळ्यात शेवटची आहे 61 नंबरची, सगळ्यात शेवटी मी क्लिक केलेला आहे. क्लिक केल्यानंतर याच्या खाली 2 रिकाम्या ओळी आपल्याला घ्यायच्या आहेत, तर त्यासाठी आपल्याला लेआउट या टॅबवर जायचं आहे आणि लेआउटवर गेल्यानंतर बघा आपल्याला इन्सर्ट बिलोवर 2 वेळेस क्लिक करायचं, 1 आणि 2. बघा 2 वेळी यामध्ये ॲड झालेले आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा दिलेल्या स्प्रेडशीटमधील बार चार्टला क्लस्टर्ड कॉलम चार्टमध्ये बदला म्हणते आणि कॉलम चार्टमधील कोणतीही स्टाईल अप्लाय करा म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचे तुम्हाला फायनल एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाते. सेम टू सेम हेच असणार आहे असं काही नाही, अशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारणार आहे. तर बघा अशा प्रकारचा क्वेश्चन्स जर आला असेल तर त्यासाठी तुम्हाला पहिले कॉलमवर म्हणजे त्या चार्टवर क्लिक करायचं आहे. क्लिक केलं त्यानंतर डिझाईनवर जायचं आहे. डिझाईनवर जा आणि याच्यामधून आपल्याला टाईपच्या ग्रुपमध्ये जाऊन चेंज चार्ट टाईप हा ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर बघा कॉलम चार्टमध्ये घ्यायचं आहे, तर कॉलममध्ये जा आणि कॉलममध्ये गेल्यानंतर यातला कोणताही एक क्लस्टर्ड कॉलम घ्यायचा आहे 2 पैकी आणि नंतर ओके करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर विचारलं बघा दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये जेव्हा तुम्ही वर्कशीटमध्ये स्क्रोल कराल तेव्हा सर्वात वरील 3 रोज व्हिजिबल ठेवा म्हटलेलं आहे. तर सर्वात वरील 3 रोज व्हिजिबल ठेवायचे आपल्याला. तर 3 रोज म्हटलं तर 1, 2 आणि 3 हे तिन्ही रो एका जागी ठेवायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला 4थ्या रोला सिलेक्शन करायचं आहे. 4थ्या रोला सिलेक्शन करा. व्ह्यू टॅबवर जायचं आहे.
व्ह्यू टॅबवर गेल्यानंतर बघा इथे फ्रीज पेन हा ऑप्शन दिलेला आहे, तर फ्रीज पेन या ऑप्शनवर क्लिक करा आणि यामध्ये जो पहिला ऑप्शन्स आहे त्याच्यावर क्लिक करायचा आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही आता स्क्रोल करसाल त्यावेळेस बघा वरील तिन्ही रो एकच जागी आपले राहणार आहे आणि बाकी सर्व स्क्रोल डाऊन होणार आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाइडसाठी पुश ट्रान्झिशन आणि फ्रॉम लेफ्ट इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे। तर आता आपल्याला ट्रान्झिशनचा क्वेश्चन विचारलेला आहे, तर पहिले स्लाइडला सिलेक्शन करून घ्या। सिलेक्शन केलं त्यानंतर ट्रान्झिशनमध्ये जायचं आहे आणि इथून पुश नावाचा ट्रान्झिशन त्याला द्यायचं आहे, तर पुश नावाचा ट्रान्झिशन इथून त्याला द्या। त्यानंतर त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला आहे, फ्रॉम लेफ्ट, तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि याच्यातून फ्रॉम लेफ्ट हा इफेक्ट त्याला द्यायचा आहे, दिला आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर आहे बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये दुसऱ्या स्लाइडची डुप्लिकेट स्लाइड तयार करा म्हटलेलं आहे। आता दुसऱ्या जी स्लाइड आहे तिची आपल्याला डुप्लिकेट बनवायची आहे, तर डुप्लिकेट बनवण्यासाठी दुसऱ्या स्लाइडला सिलेक्शन करा। सिलेक्शन केलं त्यानंतर न्यू स्लाइडमध्ये जा आणि याच्यातून डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाइडवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे बघा दोन्ही डुप्लिकेट याच्यातनी फाईल तयार झालेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन्स पहा, दिलेल्या MS पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाइड इन्सर्ट करायची आहे, तर सर्वात शेवटी आपल्याला ब्लँक नावाची स्लाइड घ्यायची आहे, तर सर्वात शेवटी क्लिक करा, न्यू स्लाइडमध्ये जायचं आहे आणि इथून ब्लँक नावाची स्लाइड आपल्याला घ्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, MS आउटलुकमध्ये दिनांक 5 एप्रिल 2014 ते 10 मे 2014 पर्यंत 7 PM ते 9 PM वेळपर्यंत हॉटेल ग्रँड इंटरनॅशनल लोकेशनवर कॉर्पोरेट डिनर विथ MD सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हटलेलं आहे। तर आपल्याला याच्यातनी अपॉइंटमेंट बनवायची आहे, तर अपॉइंटमेंट बनवण्यासाठी न्यू आयटमवर जा आणि यातून आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायची आहे। अपॉइंटमेंटवर क्लिक करा। त्यानंतर बघा आपल्याला डेट दिलेली आहे, तर डेटला कॉपी करायचं आहे आणि डेटमध्ये डेट सोडायची आहे, जे दिलं असेल तेच टाका पहिले। त्यानंतर याच्यातनी एंड डेटसुद्धा दिलेली आहे, ते सुद्धा मी कॉपी पेस्ट करतो, कॉपी करून घ्या आणि याच्यामध्ये तिला पेस्ट करायचं आहे, किंवा तुम्ही याच्यावरही जाऊन या चार्टमधून सुद्धा म्हणजे या कॅलेंडरमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही डेट निवडू शकता। त्यानंतर बघा 7 PM ते 9 PM वेळपर्यंत म्हटलेलं आहे, तर याच्यातनी 7 PM टाका इथून आणि याच्यामध्ये एंडमध्ये किती काय आहे बघा 9 PM वेळपर्यंत आहे, तर 9 PM आहे यामध्ये, तर इथून 9 PM घ्या। त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे, तर लोकेशनला कॉपी करा Ctrl+C न आणि लोकेशनमध्ये जाऊन आपल्याला ते टाकायचं आहे। लोकेशनमध्ये टाकलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे, तर सब्जेक्टला कॉपी करून घ्या Ctrl+C न आणि सब्जेक्टमध्ये जाऊन सब्जेक्ट टाकायचा आहे, सब्जेक्ट टाका, त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा दिलेल्या ईमेल अकाउंटमधून इनबॉक्स फोल्डर ओपन करा आणि 6 डिसेंबर या दिवशीचा मेल ओपन करा म्हटलेला आहे, तर इनबॉक्स फोल्डरमध्ये जाऊन आपल्याला 6 डिसेंबर या दिवशीचा मेल ओपन करायचा आहे। तर याचं उत्तर 4 वर आहे। त्यानंतर बघा www.yahoo.com वेब पेज ओपन करा आणि ते तुमच्या फेवरेट लिस्टमध्ये ॲड करा म्हटलेलं आहे, तर आपल्याला ही वेबसाईट ओपन करायची आहे। तर याचं उत्तर 4 वर आहे। त्यानंतर आपल्याला कठीण स्तर सोडवायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये थोडेसे हार्ड प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, तर ते सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे। तर बघा क्वेश्चन्स,
डॅश डॅश या नेटवर्कमध्ये सर्व साधने म्हणजेच डिव्हाइसेस हब नावाच्या उपकरणाला जोडलेले असतात आणि त्याद्वारेच कम्युनिकेट केले जाते म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा स्टार नेटवर्क म्हटलं जातं त्याला। या स्थानाचा विचार करा आणि याला काय म्हणतात म्हटलेलं आहे, तर याला UNC म्हटले जाते। इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मालाची खरेदी व विक्री म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे। शेवटचे 7 क्वेश्चन सोडवायचे आहे आता। सपोर्ट फोल्डरमधील नेटवर्क फाईल उघडा म्हणते आणि त्या फाईलमधील सर्व टेक्स्ट डिलीट करा आणि फाईल सेव्ह करून फाईलला बंद करायचं आहे। तर सपोर्टमध्ये जायचं आहे, त्या फाईलला ओपन करा म्हटलेलं आहे, तर डबल क्लिक करून ओपन करायचं आहे। त्यामधील सर्व टेक्स्ट डिलीट करा म्हटलेलं आहे, तर सर्व टेक्स्ट डिलीट करण्यासाठी इथे सिलेक्शन करा आणि याच्यातून सगळे फाईल डिलीट करायचे आहे। डिलीट झालेलं आहे। त्यानंतर फाईलला सेव्ह करायचं आहे, तर फाईलमध्ये जाऊन याच्यातून सेव्ह करायचं आहे आणि नंतर फाईलला बंद करण्यासाठी इथून क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट का। त्यानंतर बघा दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये प्रोजेक्ट रिपोर्ट या टेक्स्टला हायपरलिंक देऊन ती www.google.com हे वेब पेज ओपन करा म्हटलेलं आहे। तर बघा प्रोजेक्ट टेक्स्ट या शब्दाला आपल्याला हायपरलिंक द्यायची आहे, तर त्या शब्दाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे ज्या शब्दाला सांगितलं असेल त्याला। त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, त्यानंतर लिंकमध्ये जा आणि लिंकमध्ये गेल्यानंतर बघा या ॲड्रेसमध्ये हा पूर्ण ॲड्रेस टाईप करून टाकायचा आहे किंवा कॉपी पेस्ट करून टाका, जसा असेल तसाच टाकायचा आहे यामध्ये सेम। त्यानंतर ओके करा। बघा याला हायपरलिंक लागलेली आहे, त्याच्यावर जर कर्सर जर नेला तर त्याची लिंक इथं वरतं शो होते, म्हणजे याला हायपरलिंक लागलेली आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा योग्य फंक्शनचा उपयोग करून पहिल्या विद्यार्थ्याचे टोटल मार्क्स सेल K4 मध्ये कॅल्क्युलेट करा आणि तेच फॉर्म्युला वापरून आपल्याला K5 ते K13 मध्ये रेप्लिकेट करा म्हटलेलं आहे। तर आपल्याला टोटल काढायचं आहे कशामध्ये, K4 मध्ये। तर K4 मध्ये क्लिक करायचं आहे। K4 मध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला टोटल काढण्यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे, समचा। तर त्यासाठी आपल्याला इक्वल साइन घ्यायचा आहे आणि त्यानंतर SUM सम टाईप केल्यानंतर बघा इथं खाली एक फॉर्म्युला आलेला आहे समचा, त्याच्यावर डबल क्लिक करा। बघा तो फॉर्म्युला इथं आलेला आहे। आता ज्या संख्येची बेरीज करायची आहे तेवढ्याही संख्येला अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्यायचं आहे। सिलेक्शन झालं पूर्ण संख्या, त्यानंतर ब्रॅकेटला क्लोज करायचं आहे। ब्रॅकेटला क्लोज करा आणि एक एंटर करा। आता बघा पहिल्या विद्यार्थ्याचं टोटल निघालेलं आहे आणि बाकी सर्वांचं टोटल काढण्यासाठी ते कोणत्यातनी कर्सर ठेवायचं अशा प्रकारे आणि क्लिक करून त्याला ओढायचं आहे किंवा रेप्लिकेट करत न्यायचं आहे। अशा प्रकारे काढा सर्व यांचं आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर योग्य फंक्शनचा उपयोग करून सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी म्हणजेच ॲव्हरेज मार्क कॉलम M मध्ये कॅल्क्युलेट करा म्हटलेलं आहे। आता सर्व विद्यार्थ्यांची ॲव्हरेज काढायचं आपल्याला कशातनी, कॉलम M मध्ये। तर तुम्ही M मध्ये क्लिक करा। इथूनही आपण ॲव्हरेजचं फंक्शन घेऊ शकतो, इथूनही घेतलं तरी चालेल किंवा फॉर्म्युलामध्ये जा आणि फॉर्म्युलामध्ये जाऊन आपल्याला ॲटोसममध्ये जायचं आहे आणि इथूनही ॲव्हरेजचं फंक्शन घेतलं तरी चालेल किंवा तुम्ही डायरेक्ट फंक्शन टाईप केलं तरी चालेल। बघा बरोबरचे चिन्ह टाईप करा आणि त्यातनी ॲव्हरेज टाईप करायचं आहे। बघा मी जसं ॲव्हरेज अर्ध नाव टाईप केलं त्या खालीच बघा इथे ॲव्हरेजचं फंक्शन्स आलेलं आहे, तर याला डबल क्लिक करायचं आहे म्हणजे ते फंक्शन त्यामध्ये अप्लाय झालेलं आहे आणि ज्या संख्येमधून ॲव्हरेज काढायचं आहे तेवढ्या पूर्ण संख्येला किंवा त्या सब्जेक्टच्या मार्कला सिलेक्शन करायचं आहे आणि ब्रॅकेटला क्लोज करायचं आहे आणि एक एंटर करा। बघा पहिल्या विद्यार्थ्याचं ॲव्हरेज निघालेलं आहे, बाकीच्यांचं काढण्यासाठी तर कोणत्यातनी क्लिक करा आणि खाली अशा प्रकारे ओढायचं आहे, त्याला निघालं सर्वांचं आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये अजून एक ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा म्हटलेलं आहे, तर एक नवीन ब्लँक स्लाइड इन्सर्ट करा म्हटलेलं आहे। तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि इथून ब्लँक नावाची एक स्लाइड घ्यायची आहे आणि काय म्हटलेलं आहे दुसऱ्या स्लाइडचा डुप्लिकेट करा। आता दुसऱ्या स्लाइडचा डुप्लिकेट करण्यासाठी तिला सिलेक्शन करा, न्यू स्लाइडमध्ये जा आणि त्यातून सिलेक्टेड डुप्लिकेट स्लाइड इथूनही करता येते, झाली डुप्लिकेट आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा MS आउटलुकमध्ये दिनांक 2 ऑक्टोबर 2014 ला VT देशमुख फंक्शन्स हॉल लोकेशनवर
ब्लड डोनेशन कॅम्प सब्जेक्टसाठी इव्हेंट तयार करा म्हटलेलं आहे. तर इव्हेंट तयार करायचं आपल्याला. तर न्यू आयटममध्ये जा, त्यानंतर अपॉइंटमेंट घ्यायची आहे. अपॉइंटमेंट घेतली त्यानंतर बघा याच्यात इथं राईट क्लिक करायचं, ऑल डे इव्हेंटवर क्लिक करायचं आहे. तर बघा आता झालेलं आहे इव्हेंट. आणि या इव्हेंटमध्ये आपल्याला जे काय दिलं असेल तेवढं सर्व टाकायचं आहे. जसे याच्यात डेट दिलेली आहे तर डेटमध्ये डेट टाकायची आहे. त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे VT देशमुख फंक्शन्स हॉल. तर जे काय लोकेशन दिलं असेल ते लोकेशन कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टला सुद्धा कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे. जेवढं दिलं होतं सर्व टाकलेलं आहे आपण माहिती. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि या क्वेश्चन एक्झामचा सगळ्यात शेवटचा क्वेश्चन्स आपण सोडूया. दिलेल्या इनबॉक्समधून तुम्ही पहिली ईमेल उघडा आणि त्या मेलला थँक्स मेसेज सहित तुमचं उत्तर पाठवा म्हटलेलं आहे. तर पहिली ईमेलला ओपन करण्यासाठी तर याचं उत्तर बघा हे 2 नंबर असणार आहे. आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे आपलं पूर्ण एक्झाम आपली सोडवून झालेली आहे. आणि तुम्हाला नक्कीच समजलेले असेल की MSCIT ची फायनल एक्झाम कशा प्रकारे सोडवायची असते आणि त्यामध्ये कशा प्रकारचे चेंजेस झालेले आहे सर्व मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगलेलं आहे. आणि त्यानंतर आपण एंड करून पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे. तर येस करत जायचं आहे. तर बघा आपल्याला 44 मार्क मिळालेले आहे 50 पैकी. यामध्ये जे चुकलेले असेल ते मी सर्व याच्यामध्ये सांगणार आहे. बघा प्रॅक्टिकलमध्ये आपले 3 राहिलेले आहे आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये सुद्धा आपले 3 राहिलेले आहे. कीवर्ड सर्चला इंडेक्स सर्च असेही म्हणतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर चूक आहे. डॅश डॅश हे विशेष प्रोग्राम असून ते विशिष्ट अशा इनपुट किंवा आउटपुट उपकरणाला उरलेल्या कॉम्प्युटर सिस्टीमची कम्युनिकेट करण्यास मदत करतात म्हटलेलं आहे. तर त्याचं उत्तर डिव्हाइस ड्रायव्हर्स होतं. तर ही वेबसाईट कोरा होती. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच.